सोशल मीडियावर आरक्षणाबाबत जो संभ्रम आणि भीती पसरवली जात आहे त्यावर सरकार अधिकृतपणे समोर येऊन स्पष्टीकरण का देत नाही? आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी जाहीर शाश्वती सरकार का देत नाही? जय महाराष्ट्र मंडळी. सध्या आपल्या महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात एकाच कायद्याची चर्चा सर्वात जास्त रंगते. जास्त करून महाराष्ट्रात ती म्हणजे UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा. नुकतंच सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान जास्त व्हायरल होतंय. खूप मोठं वादळी वक्तव्य त्यांचं समोर आलंय. थेट सांगण्यात आलंय की महाराष्ट्रात आम्ही 100% समान नागरी कायदा आणणारच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात राज्यांना तसे निर्देश दिलेत की UCC आणलं नाही तर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचा अधिकार राहणार नाही. हे वक्तव्य आल्यानंतर सोशल मीडिया 2 गटात विभागला गेलाय. इंटरनेटवर एक वेगळंच युद्ध सुरू झालंय. पण खरंच UCC म्हणजे काय? लोकांमध्ये याबद्दल काय समज आणि गैरसमज आहेत? याचे काय फायदे आणि तोटे आहेत? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे UCC आल्यावर आरक्षण जाणार का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता सविस्तर विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा तुमच्या हक्काचा विषय आहे. नमस्कार मंडळी, मी राजश्री. तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC म्हणजे काय? व्हॉट इज UCC? सगळ्यात आधी अतिशय सोप्या भाषेत समजून घेऊया की UCC म्हणजे काय. सध्या आपल्या देशात 2 प्रकारचे कायदे चालतात. पहिला म्हणजे क्रिमिनल लॉ, गुन्हेगारी कायदा. चोरी, खून, फसवणूक यासारख्या गुन्ह्यांसाठी देशातील प्रत्येक नागरिकाला, मग तो कोणत्याही धर्माचा असो, एकच कायदा आणि एकच शिक्षा लागू होते. आणि दुसरा म्हणजे पर्सनल लॉ, वैयक्तिक कायदा, म्हणजे की विवाह, घटस्फोट, दत्तक घेणं आणि मालमत्तेचा वारसा हक्क. या गोष्टी प्रत्येक धर्माच्या वैयक्तिक कायद्यानुसार ठरतात. जसं की हिंदू पर्सनल लॉ, मुस्लिम पर्सनल लॉ, ख्रिश्चन पर्सनल लॉ इत्यादी. समान नागरी कायदा UCC म्हणजे काय? तर जेव्हा हा कायदा लागू होईल तेव्हा देशातील किंवा राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी, तो कोणत्याही धर्माचा असो, जातीचा असो किंवा पंथाचा असो, लग्न, घटस्फोट, मालमत्ता आणि दत्तक विधानाचे नियम सर्वांसाठी एक समान असतील. धर्मावर आधारित वेगळे वैयक्तिक कायदे संपुष्टात येतील. आपल्या संविधानाच्या कलम 44 आर्टिकल 44 मध्ये मार्गदर्शक तत्वांतर्गत स्पष्टपणे लिहिलंय की सरकारने देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि याच संविधानाचा दाखला देत आता महाराष्ट्रातही हा कायदा आणण्याची तयारी सुरू केली आहे. असं म्हणावं लागेल, खूप जोरात सुरू केली आहे. सोशल मीडियावरील 2 गट आणि आरक्षणाची भीती, कायदा आणण्याची भाषा होताच सोशल मीडिया आणि समाजात सध्या 2 स्पष्ट गट पडलेले दिसतात. पहिला गट असा आहे की आरक्षणाची भीती बाळगणारा गट. या गटाला कायद्याच्या मूळ स्वरूपापेक्षा एका वेगळ्याच गोष्टीची भीती सतावते की त्यांना असं वाटतंय की जर समान नागरी कायदा म्हणजे UCC आपला आणला आणि समानता हाच एकमेव निकष ठरवला तर भविष्यात आरक्षणासारख्या विशेष तरतुदींना आव्हान दिलं जाऊ शकतं का? जर सर्वच नियम एक समान झाले तर सामाजिक न्यायासाठी असलेल्या राखीव जागांच्या धोरणावर गदा येईल का? ही भीती या गटाला अस्वस्थ करते. आणि तसंच दुसरीकडे दुसरा गट बघायला मिळतो, त्या सांस्कृतिक ओळखीचा गट, किंवा मग असं पण म्हणता येईल की ज्याला आरक्षण नाहीये ते खूप खुश होत आहे की कदाचित आरक्षण यामुळे जाईल. तर हा गट या कायद्याला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विरोध करतोय. यांचा असा युक्तिवाद आहे की भारताची विविधता हीच आपली ताकद आहे. प्रत्येक धर्माच्या स्वतःच्या प्रथा आणि परंपरा आहेत जे त्यांच्या धार्मिक ओळखीचा भाग आहेत. UCC मुळे त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर आणि धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येईल असा हा दावा गट करतो. आरक्षण आणि UCCचा काय संबंध आहे? तर बघूया आपण आरक्षण आणि UCCचा संबंध. आता आपण या मुद्द्यावर येऊया ज्यावरून सोशल मीडियावर सर्वात जास्त संभ्रम पसरवला जातोय की UCC आल्यामुळे आरक्षण धोक्यात येईल का?
तर याचं अगदी स्पष्ट, कायदेशीर आणि थेट उत्तर आहे नाही. आरक्षण आणि युसीसीचा दूर दूरपर्यंत कोणताच संबंध नाही. हा समाजात पसरलेला सर्वात मोठा गैरसमज आहे. हे मी काय सांगते, कारण त्याचे कायदेशीर पुरावे समजून घ्या तुम्ही. पहिला म्हणजे दोन्ही कायद्यांचं कार्यक्षेत्र पूर्णपणे वेगळं आहे. म्हणजे समान नागरी कायदा, युनिफॉर्म सिव्हिल कोड हा संविधानाच्या कलम 44 आर्टिकल 44 अंतर्गत येतो, ज्याचा संबंध फक्त आणि फक्त पर्सनल लॉज म्हणजेच लग्न, घटस्फोट, मालमत्ता, वारसा हक्क आणि दत्तक विधान या कौटुंबिक गोष्टींशी आहे. तर दुसरं म्हणजे आरक्षणाचे अधिकार वेगळ्या कलमात आहे. दुसरीकडे आरक्षण म्हणजे रिझर्वेशन हे संविधानाच्या कलम 15 आर्टिकल 15 आणि 16 अंतर्गत येतं, जे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाला म्हणजे SC, ST, OBC नोकऱ्या आणि शिक्षणात समान संधी आणि प्रतिनिधित्व देण्यासाठी बनवलं गेलंय. तिसरं म्हणजे युसीसी मुळे आरक्षणाला धक्का का लागणार नाही. युसीसीचा उद्देश नोकऱ्या, शिक्षण किंवा राजकीय प्रतिनिधित्व बदलणं हा नाहीच आहे. मालमत्ता कोणाला मिळावी, लग्न कसं व्हावं, घटस्फोटाचे नियम काय आहेत, एवढ्या पुरताच हा कायदा मर्यादित आहे. त्यामुळे हा कायदा लागू झाला तरी देशातील किंवा राज्यातील आरक्षणाच्या धोरणावर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीयांच्या हक्कांवर 1% फरक पडणार नाही. हे सर्व नागरिकांनी नीट समजून घेणं गरजेचं आहे. लोकांचे इतर समज आणि गैरसमज या कायद्याबद्दल असे झालेत की आरक्षणाव्यतिरिक्त लोकांमध्ये इतरही काही मोठे गैरसमज आहेत किंवा मग आता सध्या सोशल मीडियावर पसरवले जात आहेत. चला त्याचंही सत्य आपण जाणून घेऊया की गैरसमज कोणता आहे. की युसीसी आल्यावर आमच्या धार्मिक प्रथा आणि उत्सव सणांवर बंदी येईल. त्याचं सत्य हे पूर्णपणे असत्य आहे. युसीसीच्या तुमच्या पूजा पद्धती, प्रार्थना किंवा धार्मिक विधींशी काही संबंध नाहीये. संविधानाने दिलेला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आर्टिकल 25, 28 तसाच राहील. दुसरा गैरसमज असा आहे की यामुळे आदिवासी समाजाच्या परंपरा नष्ट होतील. तर सत्य हे आहे की भारतामध्ये अनेक आदिवासी जमातींच्या स्वतःच्या अनोख्या परंपरा आहेत. नुकत्याच उत्तराखंडमध्ये लागू झालेल्या युसीसी मध्ये आदिवासी समाजाला यातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कायदा करतानाही त्यांच्या हक्कांचे संरक्षण केले जाईल अशी अपेक्षा आहे. समान नागरी कायद्याचे काही फायदे आहेत. ऍडव्हान्टेजेस ऑफ युसीसी. चला तर पाहूया की जर हा कायदा योग्य पद्धतीने लागू झाला तर समाजाला त्याचे काय फायदे होतील. त्यात पहिला फायदा म्हणजे महिलांचं सक्षमीकरण, जेंडर इक्वॅलिटी. वेगवेगळ्या पर्सनल लॉज मध्ये महिलांना मालमत्ता किंवा घटस्फोटाच्या बाबतीत पुरुषांच्या तुलनेत कमी अधिकार आहेत. युसीसी लागू झाल्यानं सर्व धर्मातील महिलांना पुरुषांच्या बरोबरीने कायदेशीर हक्क मिळतील. आणि दुसरं म्हणजे बालविवाह आणि बहुपत्नीत्वावर बंदी. काही वैयक्तिक कायद्यांमध्ये लग्नाचं वय किंवा एकापेक्षा जास्त लग्नांची सवलत मिळते. युसीसी आल्यानंतर प्रत्येकासाठी एकच विवाह अनिवार्य होईल आणि लग्नाचे कायदेशीर वय सर्वांसाठी समान असेल. कोणासाठी जास्त कोणासाठी कमी असं नसेल. आणि तिसरा फायदा म्हणजे कायदेशीर प्रक्रिया सोपी होईल. सध्या वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये वेगवेगळ्या पर्सनल लॉ नुसार खटले चालतात, ज्यामुळे न्याय मिळायला उशीर होतो. एकच कायदा असल्यास न्यायव्यवस्था अधिक वेगवान होईल. समान नागरी कायद्याचे काही जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत, आव्हानं पण आहेत. पण या कायद्याच्या अंमलबजावणीत खूप मोठी आव्हान आहे. त्यातलं पहिलं म्हणजे विविधतेवर गदा येण्याची भीती आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. सर्वांवर एकच कौटुंबिक नियम लादल्यास देशाची सांस्कृतिक विविधता धोक्यात येऊ शकते अशी भीती काही तज्ज्ञांना वाटते. आणि दुसरं म्हणजे अल्पसंख्याकांमध्ये अविश्वासाची भावना याच्यामुळे निर्माण होते. योग्य संवाद न साधल्यामुळे अल्पसंख्याक समुदायांमध्ये त्यांच्या धार्मिक अधिकारांवर गदा येईल अशी भीती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो. आता वळूयात सगळ्यात महत्वाच्या भागाकडे. जर सरकार महाराष्ट्रात 100% युसीसी आणण्याची भाषा करत असेल तर एक सजग नागरिक म्हणून आपल्याला सरकारला काही रोखठोक प्रश्न विचारावे लागतील.
आणि त्यातला पहिला प्रश्न म्हणजे सरकार म्हणतंय की आम्ही कायदा 100% आणणारच UCC. मग या कायद्याचा अंतिम मसुदा म्हणजे ड्राफ्ट जनतेसमोर कधी आणणार? केवळ घोषणा करण्यापेक्षा मसुदा दाखवून लोकांच्या शंका दूर का केल्या जात नाहीत? प्रश्न दुसरा असा की सोशल मीडियावर आरक्षणाबाबत जो संभ्रम आणि भीती पसरवली जात आहे त्यावर सरकार अधिकृतपणे समोर येऊन स्पष्टीकरण का देत नाही? आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी जाहीर शाश्वती सरकार का देत नाही? प्रश्न तिसरा असा की महाराष्ट्रात राहणाऱ्या आदिवासी जमातींच्या पारंपरिक हक्कांचे आणि रूढी परंपरांचे रक्षण या कायद्यात कसे केले जाणार? त्यांना यातून सूट मिळणार का? हे सरकारने स्पष्ट करावे. आणि प्रश्न चौथा असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात UCCचा उल्लेख करताना म्हटलं होतं की देशात आधी अनुकूल आणि विश्वासाचं वातावरण निर्माण करून हा कायदा लागू करावा. मग आज समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने काय पावलं उचलली आहेत? की केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा मुद्दा राजकीय फायद्यासाठी तापवला जातोय? मित्रांनो, समान नागरी कायदा हा केवळ राजकारणाचा विषय नाही, हा या देशातील प्रत्येक नागरिकाच्या भविष्याचा विषय आहे. आरक्षणाचा आणि याचा काहीही संबंध नाही हे आपण आज कायदेशीर पुराव्यासह पाहिलं. पण हा कायदा घाईघाईने न आणता सर्वांना विश्वासात घेऊन आणला गेला तरच तो खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे का? आणि आरक्षणाबद्दल पसरलेल्या या अफवांबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्या प्रतिक्रिया मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. अशाच सडेतोड विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.